नमस्ते, मी प्रतीक्षा. तुमचं प्रतीक्षा पाटील या माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला महाराष्ट्रीयन वरण भाताची रेसिपी दाखवणार आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला मग रेसिपी सुरू करूया. इथे मी साधारणतः या वाटीने 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी, या वाटीनेच अर्धी वाटी तुरीची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत दोन्हीही. आणि मी त्या भातामध्ये त्या तांदळामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि या ग्लासाने साधारणतः दीड ग्लास पाणी तांदळामध्ये टाकलेलं आहे आणि डाळीमध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे मीठ टाकल्यानंतर. तर मी माझ्याकडे जो छोटा डब्बा आहे त्याचं टोपण लावून देऊन कुकर शिट्टी देण्यासाठी मी आता ते कुकर गॅसवर ठेवणार आहे. पाहू शकता तुम्ही, मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि या कुकरच्या साधारणतः डाळ असल्यामुळे 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर माझी पहिली शिट्टी झालेली आहे. तर अशा पद्धतीने तोपर्यंत मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर जे काही वरण बनवण्यासाठी लागतं ते चिरून घेतलेलं होतं आणि इकडे माझी चौथी शिट्टी पण झालेली होती. तर अशा पद्धतीने 4 शिट्ट्या करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता भात आणि डाळ शिजून तयार आहे. तर आता तो जो डब्बा आहे मध्ये ठेवलेला तो डाळीचा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता भात कशा पद्धतीने सुटसुटीत शिजलेला आहे. तर आपला भात तर रेडी आहे. तर डाळ आपली जी आहे डब्यात ठेवलेली ती आपल्याला काढून घ्यायचे एका मोठ्या ह्याच्यामध्ये. पाहू शकता डाळ कशा पद्धतीने बारीक शिजलेली आहे. तर आपल्याला डाळ अशा पद्धतीने हटवून घ्यायचंय. त्यानंतर त्यात थोडीशी हळद टाकायची. हळद आणि डाळीमध्ये हळद व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर बघू शकता तुम्ही डाळ किती मऊ शिजलेली आहे आणि हळद पण डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे. तर इकडे मी वरणाला जेवढं पाणी आपल्याला हवं आहे, म्हणजे जेवढं आपल्याला वरण करायचं आहे तेवढं पाणी गरम करायला ठेवलं आहे. शक्यतो वरणाला गरम पाणीच यूज करावं, म्हणजे सऊळ माठाचं. कारण जेव्हा आपण वरण करतो आणि जेव्हा वरण पाहतो तेव्हा डाळ आणि जर तुम्ही थंडच पाणी टाकला तर डाळ आणि वरण हे वेगवेगळं दिसेल पाहताना. तुम्ही ट्राय करून बघा. गरम पाणी टाकल्यानंतर काय होतं, डाळ आणि वरण असं वेगवेगळं दिसत नाही, म्हणजे सेपरेट दिसत नाही. तर पाणी सवळही चालतं, ते जास्त असं गरम करावंच असं नाही. पण थंडगार पाण्याने डाळ आणि पाणी जे आहे वरणातलं ते वेगवेगळं दिसतं. त्यामुळे शक्यतो सवळ पाणी यूज करा. तर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता ते पाणी जे आहे माझं तयार आहे आणि ते जे गरम पाणी झालेलं आहे मी ते डाळीमध्ये ओतून घेतलेलं आहे.
तर आता मी वरण बनवण्यासाठी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. तर ते पातेलं चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. पातेलं चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 4 चमचे तेल ओतून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, मी 4 चमचे तेल टाकते. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही तेल यूज करू शकता. असं नाही आहे की मी 4 चमचे टाकले म्हणून तुम्ही तेवढेच टाकावं, असं काही. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही तेल किती वापरता यावर डिपेंड आहे. तर व्यवस्थित तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचे. मला मोहरी आवडत नसल्यामुळे मी मोहरी स्किप करते, तुम्ही स्किप पण करू शकता. जिरे छान लाल किंवा जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. आणि एक गोष्ट, यामध्ये लसूण पण टाकतात कोणी. कांदा आणि लसूण एक मिक्स करून टाकतात, पण त्याची चव वेगळीच लागते. पण नुसत्या कांद्याचं जर तुम्ही वरण केलं तर त्याची चव खूप छान लागते. किंवा मग नुसत्या लसणाचंच वरण करा, अशा पद्धतीने करायचं. ते कांदा आणि लसूण मिक्स केल्यानंतर चव त्याची बदलून जाते पूर्णतः. तर कांदा व्यवस्थित लाल होऊ द्यायचा आहे. कांदा व्यवस्थित लाल झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे. आणि तुम्ही टोमॅटो हे आंबटसाठी असतो, आणि तुम्ही टोमॅटो ऐवजी चिंच पण यूज करू शकता. कढीपत्ता टाकायचा आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचे. तर टोमॅटो हे जास्त वेळ तेलामध्ये मऊ होऊ द्यायचे, कारण मऊ नाही झाले तर वरणामध्ये तसंच वर इथं रंगतात. त्यामुळे टोमॅटो सुद्धा चांगले मऊ होऊ द्यायचे. नंतर कोथिंबीर ॲड करायची. व्यवस्थित हलवून घ्यायचे. थोडा वेळ शिजू द्यायचं, म्हणजे आणि त्यामध्ये तुम्हाला जेवढं लाल तिखट हवं आहे, म्हणजे जेवढं तिखट वरण तुम्हाला हवं आहे तेवढं लाल तिखट टाकून घ्यायचं. तेलामध्ये टाकल्यानंतर छान असा म्हणजे असं तेल येतं वरणावर, आणि छान म्हणजे दिसायला पण छान होतं आणि टेस्ट पण छान लागते तेलामध्ये जर तुम्ही लाल तिखट टाकलं तर मी डाळ जी आपली तयार होती ते मी त्याच्यामध्ये टाकून घेते व्यवस्थित अशा पद्धतीने, आणि हलवून घ्यायचं इथं. तुम्हाला जेवढं पातळ हवं आहे, जेवढं घट्ट हवं आहे ते तुम्ही पाण्यानुसार ठरवू शकता. तर वरणाला उकळी जास्त येऊ द्यायची नाही, फक्त फुगून वरी आलं की बंद करायचे. मीठ टाकून घ्यायचे सगळ्यात शेवटी, आणि जास्त उकळी आल्यानंतर वरणाची चव जाते. जास्त उकळी येऊ द्यायची नाहीये. तर बघू शकता आपलं वरण कशा पद्धतीने बनवून तयार आहे. गरमागरम वरण, बाहेर पाऊस पडतोय. पावसामध्ये गरमागरम वरण आणि भात खाण्याची मजा काही वेगळीच असते. तर बघू शकता तुम्ही माझं वरण भात हे बनवून तयार आहे, आणि सोबत जर लोणचं असेल तर वाह.